पहा आपण प्रॉब्लेम सेट टू सेमी पायथागोरस थेरम या चॅप्टरमधला प्रॉब्लेम सेट टू अभ्यासत होतो. त्यामधला एक्झाम्पल नंबर 7. ट्रायंगल ए बी सी is an equilateral triangle. Point P is an base BC such that PC is equal to 1 by 3 base. If AB is equal to 6 centimeter, find AP. पहा यामध्ये दिलेल्या माहितीनुसार आपल्याला AP काढायचं आहे. लक्षात घ्या, हा ट्रायंगल ABC इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आपण अंडरस्टँडिंग साठी आकृती काढूया. हा ट्रायंगल ABC समजा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटल्यानंतर आपल्याला याच्या प्रॉपर्ट्या लक्षात आल्या पाहिजेत. साइड्स इक्वल असतात आणि अँगल 60 डिग्रीचा असतो ईच अँगल. ज्यामध्ये हा पॉइंट P या साइड BC वर पॉइंट P इज ऑन बेस BC सच दॅट तो असा घ्यायचा आहे. P घेतल्यानंतर म्हणजे इथे P घेतल्यानंतर या BC ची लांबी 1/3 असेल या BC च्या. मग अंदाजे हा पॉइंट P असा घ्यायचा आहे की हा जो पॉइंट P घेतल्यानंतर या PC ची लांबी 1/3 असेल BC च्या. आणि BC ची माहित आहे कारण AB ची लांबी 6 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड दिलेली आहे 6 सेंटीमीटर आणि याची ऑल साइड इक्वल असल्यामुळे BC ची लांबी पण 6 घेता येईल. आणि PC हा त्याच्या 1/3 आहे हे आपल्याला उदाहरणात सांगितले आहे. आणि मग AP ची लांबी ह्या सेगमेंट AP ची लांबी फाइंड करायची. आणि याच्यासाठी लक्षात घ्या आपल्याला एक अजून एक्स्ट्राचा सेगमेंट काढायचा आहे. हा कन्स्ट्रक्शनचा भाग म्हणून घेता येतो आपल्याला. समजा हा पॉइंट D आहे. हा सेगमेंट AD परपेंडिक्युलर काढलो BC ला आणि हा सेगमेंट AD परपेंडिक्युलर BC काढल्यामुळे आता आपल्याला सेगमेंट AP ची लांबी काढणे सोपे होईल. मग तत्पूर्वी बघा, हा ट्रायंगल आपण जो काढलो तो ऑलरेडी दिलेला ट्रायंगलच आहे. फक्त आपण त्याची आकृती काढलो, नाव वगैरे आपण मनात लिहिलेलं नाही. त्याच्यामुळे इथं सपोज लेट वगैरे लिहिण्याची गरज नाही. फक्त यामध्ये आपण एक्स्ट्राचं काय केलं, हा AD या BC ला परपेंडिक्युलर काढलो. ही ओळ मात्र इथे लिहायची आहे. ड्रॉन सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर टू साइड BC. वाटल्यास याला कन्स्ट्रक्शन म्हटलं तरी चालतं किंवा उत्तरामध्ये लिहिलं तरी चालतं. मग आता पहा, हा PC या BC च्या 1/3 आहे आणि मग BC ची लांबी 6 सेंटीमीटर मिळेल. त्यावरून आपल्याला या PC ची किंमत काढता येईल. एक काढायची कोणाची लांबी बघा, सेगमेंट AP ची. ही सेगमेंट AP काढण्यासाठी आपण शेवटच्या स्टेपला हा राईट अँगल ट्रायंगल APD यामध्ये आपण AP ची किंमत काढणार आहे. आणि मग या राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस नुसार AP ची किंमत काढता येईल आपल्याला. आणि त्यासाठी AD ची किंमत माहित करावी लागेल आणि ह्या DP ची किंमत माहित करावी लागेल. आणि मग AD ची किंमत सहजरित्या माहित होईल कारण AC ची किंमत माहित आहे 6 सेंटीमीटर. आणि हा जो ट्रायंगल आहे पहा ADC, हा 30 60 90 चा ट्रायंगल होईल कारण इथला अँगल 90 डिग्रीचा आहे
इथला 60चा आहे, हा रिमेनिंग 30चा होईल आणि मग यावरून हा AD या AC च्या √3/2 टाइम्स असतो, यानुसार AD ची किंमत काढता येईल. पुन्हा लिहिल्यानंतर सांगेल मी. आणि मग DP ची किंमत काढण्यासाठी आपण या DC ची किंमत काढणार आहोत पहिल्यांदा. आणि ह्याच ट्रायंगल मध्ये, याच 30, 60, 90 डिग्रीच्या ट्रायंगल मध्ये या DC ची किंमत मिळेल आपल्याला. त्याच्यानंतर दिलेल्या कंडिशननुसार PC ची किंमत मिळेल. DC च्या किमतीमधून PC ची किंमत जर मायनस केलं तर आपण, तर या DP ची व्हॅल्यू मिळेल. AD ची व्हॅल्यू आपण मिळवलेले आहे आणि मग ह्या दोन किमती AD आणि DP च्या किमती मिळाल्या की ट्रायंगल ADP मध्ये पायथागोरसनुसार AP ची किंमत काढता येईल. आणि मग हे तुम्ही कोणत्याही क्रमाने करा, अगोदर DP काढून घ्या किंवा AD काढून घ्या, कोणत्याही क्रमाने करा चालतं. आपला उद्देश काय, AD आणि DP च्या किमती मिळवायच्या आहेत. आणि मग DP ची किंमत मिळवण्यासाठी आपल्याला DC आणि PC च्या किमती अगोदर मिळवाव्या लागतील. आणि मग PC ची किंमत त्यांनी 1/3 आहे BC च्या दिलेले सांगितलेले आहे. मग त्याच कंडिशननुसार आपण PC ची किंमत काढून घ्यावं. PC is equal to 1/3 of BC हे दिलेलं आहे आपल्याला. Therefore 1/3 of 6, कारण बघा या BC ची किंमत 6 कशी आली, कारण AB is equal to 6 आहे, म्हणून असं लिहिता येतं AB is equal to BC is equal to AC is equal to 6. आणि त्याचं कारण आहे हा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आणि मग या तिघांची किंमत सेम आहे 6, त्यावरून आपण BC ची किंमत 6 ठेवलो आणि मग 3 ने 6 भागल्यानंतर 2 येतं. हे 2 सेंटीमीटर ही कोणाची किंमत आली, PC ची. या PC ची किंमत मिळाली 2 सेंटीमीटर. आता हा ट्रायंगल ADC 30, 60, 90 चा सांगायचं आहे. मग इन ट्रायंगल ADC अँगल ADC इक्वल टू 90 डिग्री. याचं कारण कन्स्ट्रक्शन, आपण त्या प्रकारे कन्स्ट्रक्शन केलं. त्याच्यानंतर हा अँगल 60 डिग्रीचा अँगल ACD इज इक्वल टू 60 डिग्री. याचं कारण अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. हा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणून याचा ईच अँगल 60 डिग्रीचा असतो. देअरफॉर हा अँगल DAC इज इक्वल टू 30 डिग्री. याला रिझन लिहितो आपण रिमेनिंग अँगल ऑफ द ट्रायंगल. देअरफॉर म्हणून हा ट्रायंगल ADC हा 30, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल होईल. हा ट्रायंगल ADC कोणत्या मापाचा ट्रायंगल झाला, 30, 60, 90. आणि मग जेव्हा ट्रायंगल 30, 60, 90 डिग्री ट्रायंगलचा होतो तेव्हा त्याच्या साइड्स मधला रिलेशन असलेला आपल्याला प्रॉपर्टी माहित आहे. AD आणि DC च्या किमती काढता येतील. कोणती अगोदर काढा, BC इज इक्वल टू हाफ ऑफ AC आणि याला कारण आहे साइड अपोजिट टू 60 डिग्री. आणि मग किमती ठेवतोय 1/2 इंटू AC ची किंमत आहे बघा, ह्या तिन्ही इक्वल आहेत साइड्स. मग AC ची किंमत 6 आणि 6च्या हाफ म्हणजे 3 ही किंमत आहे DC ची. देअरफॉर DC इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. या DC ची किंमत मिळाली 3 सेंटीमीटर आणि या PC ची किंमत ऑलरेडी माहिती आहे 2 सेंटीमीटर. यावरून आता वजाबाकी करून DP ची किंमत काढता येईल. तत्पूर्वी याच ट्रायंगल मध्ये AD ची किंमत काढून घेऊ आपण. अँड AD इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ 6. 6 म्हणजेच AC च्या एक स्टेप करतोय आणि मग √3/2 इंटू 6. 2 ने 6 भागल्यानंतर इथं 3 राहतं. 3√3 ही किंमत आहे AD ची. AD इज इक्वल टू 3√3. आणि मग आता शेवटच्या स्टेपला AD ची किंमत मिळाली
डीपी ची किंमत मिळवण्यासाठी आपल्याला हा डीसी माहित झाला, हा पीसी माहित झाला. डीसी मधून जर पीसी ची किंमत वजा केलो तर डीपी ची किंमत मिळेल आणि मग या राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस नुसार एपी ची किंमत काढता येईल. बघा मी या डीपी ची किंमत काढतोय डायरेक्ट. डीपी इज इक्वल टू डीसी मायनस पीसी. डीसी ची किंमत 3 सेंटीमीटर आहे, पीसी ची 2 सेंटीमीटर आहे आणि मग या दोघांची वजाबाकी 1 सेंटीमीटर ही या डीपी ची किंमत मिळाली. बघा पीसी 2 सेंटीमीटर आणि डीसी 3 सेंटीमीटर आणि मग या डीसी मधून पीसी मायनस केलो तर किंमत मिळाली डीपी ची 1 सेंटीमीटर. एडी ची किंमत मिळालेली आहे 3√3 सेंटीमीटर. आता इन ट्रायंगल एडीपी डायरेक्ट लिहितो मी, इन ट्रायंगल एडीपी बाय पायथागोरस थेरम AP स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस हा DP स्क्वेअर आणि मग AD ची किंमत 3√3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि DP ची किंमत 1 चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9, √3 चा स्क्वेअर 3 आणि प्लस 1 चा स्क्वेअर 1. 9 त्रिक 27 आणि 1 28. ही किंमत आहे AP स्क्वेअर ची. आणि मग स्क्वेअर रूट काढण्यासाठी 28 काय परफेक्ट स्क्वेअर नाही आहे म्हणून याला फॅक्टराइज करायचं आहे. AP स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 7. आता स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. AP इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि 7 चा स्क्वेअर रूट √7. युनिट आहे सेंटीमीटर. ही झाली सेगमेंट AP ची किंमत जी आपल्याला फाइंड करायला सांगितलेली आहे. सिंपल उदाहरण आहे पहा. फास्ट मध्ये सांगतो पुन्हा एकदा काय काय केलं आपण. हे बघा कन्स्ट्रक्शन मध्ये एडी परपेंडिक्युलर काढलं कोणाला, बीसी ला. इथे पीसी 1/3 आहे बीसी च्या. या स्टेटमेंटचा वापर केलो. यावरून आपल्याला पीसी ची किंमत मिळाली कारण AC AB BC यांची लांबी 6 आहे. मग पीसी ची किंमत 2 सेंटीमीटर मिळाली. त्याच्यानंतर हा ट्रायंगल ADC हा 30 60 90 डिग्रीचा ट्रायंगल दाखवलो आणि मग त्यावरून आपल्याला या ठिकाणी AD ची किंमत आणि DC ची किंमत मिळाली. DC हाफ असतो अँगल अपोजिट टू 30 डिग्री. त्याच्यानंतर हा AD √3/2 टाइम्स आहे AC च्या. इथे लिहिता येईल अँगल अपोजिट टू 60 डिग्री. आणि मग यावरून AD ची किंमत आणि DC ची किंमत मिळाली. DC मिळाला 3 सेंटीमीटर, AD मिळाला 3√3 सेंटीमीटर आणि मग DC आणि PC यांच्यावरून वजाबाकी करून DP ची किंमत काढलो. आता इन ट्रायंगल ADP बाय पायथागोरस थेरम ही AP ची किंमत जी आपल्याला फाइंड करायला सांगितलेली आहे ती इथे 2√7 सेंटीमीटर मिळालेली आहे. पहा प्रॉब्लेम सेट मध्ये 8वा आणि 9वा गणित ओमिटेड सिलेबस वरचे आहेत. ती उदाहरणं आपण वगळलेली आहेत. मग हे 10वं उदाहरण आहे. पहा मी उदाहरण लिहिलेलं नाही, पुस्तक समोर ठेवा, मी सांगतो त्याप्रमाणे कळेल. आकृती दिलेली नाही आहे, आकृती आपल्याला काढायची आहे. उदाहरणात काय सांगितलेले पहा. प्रणाली आणि प्रसाद हे 2 पर्सन्स आहेत. हे एकाच पॉइंट जवळून चालायला सुरुवात केलीत. प्रणाली अँड प्रसाद आर स्टार्टेड टू वॉकिंग फ्रॉम सेम पॉइंट अँड सेम स्पीड विथ सेम स्पीड. एकाच पॉइंट पासून चालायला सुरुवात केलीत आणि चालताना त्यांची स्पीड कशी आहे दोघांची सेम आहे. पण त्यांचे डायरेक्शन्स मात्र वेगळे आहेत. बघा प्रणाली ईस्ट दिशेला चालत आहे आणि प्रसाद नॉर्थ डायरेक्शनला चालत आहे हे प्रश्नात दिलेलं आहे. आणि मग 2 तासानंतर टाइम
आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम, त्यांच्यामध्ये जो अंतर आहे ते दिलेले आहे 15√2 सेंटीमीटर. युनिट काय दिलेलं आहे? 15√2 किलोमीटर. या दोघांमधला जो अंतर दिलेला आहे 15√2 किलोमीटर दिलेलं आहे. मग सांगितलेल्या माहितीवरून आपण इथे आकृती काढत. बघा आकृतीमध्ये कोणत्या पोझिशनला काय आहे, काय रिप्रेझेंट करते ते सांगतोय. समजा पॉइंट ए पासून हे दोघही चालायला सुरुवात केलेत. हे बघा इथून ए पासून ही प्रणाली ईस्ट दिशेला चालते. हे ईस्ट डायरेक्शन आहे. 2 तास चालते आणि ए पासून चालायला सुरुवात करून पॉइंट बी जवळ त्या ठिकाणी ती आलेली आहे. त्याच्यानंतर प्रसाद मात्र हे नॉर्थ साइडला चालतोय आणि तो आता पॉइंट सी जवळ आलेला आहे. ए जवळून दोघंही चालायला सुरुवात केलेले आहेत. प्रणाली पॉइंट बी जवळ आलेले आहे, प्रसाद पॉइंट सी जवळ आलेले आहे आणि आता हे दोघं ज्या ठिकाणी आहेत या दोघांमधलं अंतर 15√2 किलोमीटर दिलेलं आहे. ही किंमत दिलेली आहे. आणि मग आपल्याला या दोघांची स्पीड काढायची आहे. फाइंड देअर स्पीड पर आवर. आणि उदाहरणात वाचा सांगितलेले आपल्याला की त्या दोघांची स्पीड मात्र कशी आहे? सेम. उदाहरण सिंपल आहे पहा. हे डिस्टन्स माहिती आहे आपल्याला आणि लक्षात घ्या ही प्रणाली ईस्ट साइडला गेली, हा प्रसाद नॉर्थ साइडला गेला. ऑब्वियसली या दोघांमधला अँगल किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा आहे. आणि मग पायथागोरसनुसार आपल्याला या ठिकाणी किंमत काढता येईल. आणि मग हा हायपोटेनियस याची व्हॅल्यू माहित आहे आणि हे काय आहे? 15√2 किलोमीटर हे डिस्टन्स आहे. आणि मग ही किंमत डिस्टन्सच्या स्वरूपात माहित आहे आपल्याला. तर ह्या दोन किमती पण डिस्टन्सच आहेत. ए जवळून प्रणाली ईस्ट डायरेक्शनला गेलेली आहे, पॉइंट बी जवळ आलेली आहे. म्हणजे सेगमेंट ए बी हा प्रणालीने कव्हर केलेला डिस्टन्सच आहे. ए बी हा डिस्टन्स काढायचा आहे आपल्याला. ए बी काय रिप्रेझेंट करतो? मग प्रणालीने कव्हर केलेला डिस्टन्स. आणि ए सी काय रिप्रेझेंट करतो? प्रसादने कव्हर केलेला डिस्टन्स. आणि मग डिस्टन्स कसा काढतात त्याचा फॉर्म्युला माहिती आहे. स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. म्हणजे ए बी ची किंमत आणि ए सी ची किंमत आणि बी सी ची किंमत ऑलरेडी आपल्याला माहित आहे. आणि मग डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. दोघांचाही टाइम सेम आहे, चालण्याचा 2 hours. मग स्पीड काढायचंय आपल्याला तर आपण स्पीड x गृहीत धरू. दोघांची स्पीड सेम आहे त्याच्यामुळे दोघांची स्पीड वेगळी कन्सिडर करण्याची गरज नाही. लेट देअर स्पीड बी x किलोमीटर पर आवर जे आपल्याला काढायचे. ठीक आहे. मग आकृतीमध्ये कोणतं लोकेशन त्या ठिकाणी काय रिप्रेझेंट करते हे थोडक्यात लिहायचंय. बघा मी इथे लिहित नाही, तोंडी सांगतो, लक्षात घ्या. पॉइंट ए रिप्रेझेंट्स द इनिशियल पॉइंट किंवा असे म्हणता येतं पॉइंट ए रिप्रेझेंट्स वेअर दे स्टार्टेड वॉकिंग. ते जेव्हा चालायला सुरुवात केले ती पोझिशन आहे कोणती? पॉइंट ए ची. आणि मग सेगमेंट ए बी काय रिप्रेझेंट करते? डिस्टन्स. सेगमेंट ए बी रिप्रेझेंट डिस्टन्स कव्हर्ड बाय प्रणाली and segment AC represent distance travel by प्रसाद. काही शब्द वापरा, कव्हर, ट्रॅव्हल. आणि मग AB is distance travel by प्रणाली आणि AC distance travel by प्रसाद. ओके. आणि मग हे लिहिल्यानंतर आपल्याला ह्या दोघांची जी स्पीड काढायची आहे ती गृहीत धरायची आहे. लेट देअर स्पीड बी x किलोमीटर पर आवर. त्या दोघांची स्पीड आपण काय गृहीत धरतोय? x किलोमीटर पर आवर.
आणि मग त्या x ची किंमत काढायची आहे. आणि मग सेगमेंट ए बी म्हणजे प्रणालीने चाललेला डिस्टन्स आहे. आणि मग डिस्टन्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. वी हॅव डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. आणि मग दोघांसाठी स्पीड सेम आहे म्हणून इथे आपल्याला प्रत्येकाचा वेगळं डिस्टन्स लिहू. डिस्टन्स सेगमेंट ए बी इक्वल टू डिस्टन्स ए बी इक्वल टू. मग हा डिस्टन्स कोणी चाललेलं आहे इथे आकृतीमध्ये आपल्याला कळते दिसतंय. आपण इथे वर लिहिलेलं आहे की डिस्टन्स ए बी काय रिप्रेझेंट करते किंवा सेगमेंट ए बी डिस्टन्स ट्रॅव्हल बाय प्रणाली. सेगमेंट ए सी रिप्रेझेंट डिस्टन्स ट्रॅव्हल बाय प्रणाली आपण वर लिहिलेले आहे प्रसाद. आणि मग त्यावरून पुन्हा डबल इथे लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. डिस्टन्स ए बी काढायचे आपल्याला आणि या सूत्रामध्ये किमती ठेवायच्या आहेत. स्पीड आपण x गृहीत धरलो आणि टाइम लागलेला आहे मी वर लिहून ठेवलेला आहे 2 तास म्हणजेच 2 × x हा डिस्टन्स आहे आणि इथे डिस्टन्सचा युनिट दिलेला आहे किलोमीटर मध्ये. त्याच्यानंतर दुसरा डिस्टन्स हा AC हा कोणी कव्हर केलेला डिस्टन्स आहे प्रसादने. वर लिहिलेलं आहे आपण पुन्हा लिहिण्याची गरज नाही. डिस्टन्स AC इज इक्वल टू दोघांची स्पीड आपण सेम x गृहीत धरलो आणि दोघंही 2 तासच चाललेले आहेत. दोघांचा टाइम पण सेम आहे म्हणून दोघांनी कव्हर केलेला डिस्टन्स पण सेम येतोय. डिस्टन्स AB म्हणजेच प्रणाली चाललेला डिस्टन्स 2x किलोमीटर आहे. डिस्टन्स AC म्हणजे प्रसाद चाललेला डिस्टन्स 2x किलोमीटरच आहे. कारण दोघांची स्पीड सेम आहे आणि दोघं सेम आवर्स त्या ठिकाणी चालत आहेत हे प्रश्नात दिलेलं आहे. मग आणि या दोघांमध्ये चालल्यानंतर ह्या पोझिशनला जे दोघं आता आलेले आहेत या दोघांमधला आता जो डिस्टन्स आहे ऑलरेडी दिलेला आहे 15√2 किलोमीटर. आणि मग हा डिस्टन्स काढलो, हा डिस्टन्स काढलो, हा डिस्टन्स माहित आहे म्हणून या ट्रायंगल ABC मध्ये बाय पायथागोरस थेरम आपल्याला इक्वेशन लिहून x ची किंमत काढता येईल. इन राइट अँगल ट्रायंगल ABC बाय पायथागोरस थेरम AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. AB डिस्टन्स आपण फाइंड केलो 2x स्क्वेअर 2x ब्रॅकेट स्क्वेअर. AC ची किंमत पण 2x ब्रॅकेट स्क्वेअर आणि BC ची किंमत 15√2 ब्रॅकेट स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4x स्क्वेअर सेम 4x स्क्वेअर इज इक्वल टू 15 चा स्क्वेअर 225 आणि √2 चा स्क्वेअर 2. हे लाईक टर्म्स आहेत. 4 + 4 8x स्क्वेअर आणि मग हे 225 × 2 अपॉन पुढची स्टेप करूया. x स्क्वेअर इज इक्वल टू 225 × 2 अपॉन 8 आणि मग x स्क्वेअर इज इक्वल टू हे 2 1 जा 2 2 4 जा 8 225 अपॉन 4. आता पहा स्क्वेअर रूट काढायचंय. हे 225 15 चा स्क्वेअर आहे 4 2 चा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर रूट काढता येईल आपल्याला. x इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय 2 आणि मग 2 ने 15 ला भागायचं आहे 7.5. ही x ची किंमत मिळाली आहे. x त्या दोघांची स्पीड आपण गृहीत धरलो किलोमीटर पर आवर म्हणून शेवटी उत्तर लिहायचं आहे. देअरफॉर देअर स्पीड इज 7.5 किलोमीटर पर आवर. बघा ही त्यांची स्पीड झाली. सिंपल उदाहरण आहे, लक्षात घ्या. त्या दिलेल्या माहितीवरून आपण आकृती काढलो. 2 मिनिटात सांगतोय डबल. ए जाऊन ते दोघेही चालायला सुरुवात केली. दोघे सेम डिस्टन्स त्या ठिकाणी कव्हर करतायत. त्याचं कारण असं आहे की दोघे 2 तासच चालतायत आणि दोघांची स्पीड पण कशी आहे सेम आहे. या सूत्रामध्ये स्पीड सेम आहे, दोघांचा टाइम सेम आहे म्हणून दोघेही चाललेला डिस्टन्स कसा येतोय सेम. AB प्रणालीने ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स आहे कारण ती ईस्टला जाते आणि AC प्रसादने ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स आहे कारण तो नॉर्थला जातोय.
आणि चालल्यानंतर या दोघांमधला डिस्टन्स म्हणजे BC दिलेला आहे 15√2 सेंटीमीटर. सिंपल आहे. पायथागोरसनुसार हे दोन डिस्टन्स माहीत झाले आपल्याला आणि मग हा डिस्टन्स माहीत आहे. इथे पायथागोरसचं इक्वेशन लिहिलं होतं आपण आणि मग किमती ठेवल्यानंतर आपल्याला x ची किंमत मिळाली. मग शेवटी उत्तर लिहिलं. देअरफॉर देअर स्पीड इज 7.5 km/h. पहा, प्रॉब्लेम सेट मधलं पुढचं गणित आहे 11वं गणित. हे स्टार केलेलं आहे. थोडीशी काठीण्य पातळी जास्त आहे. प्रूव्ह दॅटचं उदाहरण आहे. बघा, हा ट्रायंगल ABC ज्यामध्ये A जवळचा अँगल राईट अँगल प्रश्नात दिलेला आहे. त्याच्यानंतर हा BL मेडियन आहे. PL मेडियन आहे याचा अर्थ L हा AC चा मिड पॉइंट असतो. लक्षात घ्या. हे बघा, आयडेंटिकल मार्क दाखवलेले आहेत. CL इज इक्वल टू AM आणि CM पण मेडियन आहे म्हणून M हा मिड पॉइंट होतो AB चा, म्हणजे AM इज इक्वल टू BM. हे बघा, आयडेंटिकल मार्क दाखवलेले आहेत. हे आपल्याला गणितात दिलेलं आहे आणि मग त्यावरून हे इक्वेशन प्रूव्ह करायचे. 4 इन ब्रॅकेट BL² प्लस CM² इज इक्वल टू 5BC². कळेल पुढे. आणि मग या ठिकाणी बघा, दोन इक्वेशन पायथागोरस नुसार आपल्याला मिळवायचे. सिंपल आहे. हे बघा, ट्रायंगल ABL यामध्ये अँगल A ची अपोजिट साइड BL आहे, हायपोटेनस होईल. मग काय इक्वेशन येईल? BL² इज इक्वल टू AL² प्लस AB². मग BL² मिळेल. त्याच्यानंतर ह्या ट्रायंगल AMC मध्ये हा MC म्हणजे CM हायपोटेनस आहे. मग हा CM² इज इक्वल टू, हे बघा, हा CM² इज इक्वल टू CA² प्लस AM² मिळेल. आणि मग या दोघांची बेरीज आहे म्हणून या मिळालेल्या दोन इक्वेशनची बेरीज करायची आणि मग पुढे आपला सिम्प्लिफाय होत जाईल. ठीक आहे. बघा, काही स्टेप मी इथे लिहित नाहीये, थोडे सांगतोय, लक्षात घ्या. इन राईट अँगल ट्रायंगल ABL बाय पायथागोरस थेरम BL² इज इक्वल टू, हा BL² इज इक्वल टू AL² प्लस AB². कोणतं अगोदर लिहा? AB² प्लस AL². याला म्हणा इक्वेशन 1. रिझन आहे पायथागोरस थेरम. ह्याच्या अगोदर एक ओळ काय लिहायची? इन राईट अँगल ट्रायंगल ABL. इथे लिहितो वाटतं, इन ट्रायंगल ABL. नेक्स्ट, इन राईट अँगल ट्रायंगल ACM. इन राईट अँगल ट्रायंगल ACM. अगेन पायथागोरस थेरम. CM² इज इक्वल टू, हा CM² इज इक्वल टू AM² प्लस हा AC². इक्वेशन 2. याचे पण रिझन पायथागोरस थेरमच. आणि मग या दोघांची ऍडिशन करायची, कारण आपल्याला ह्या दोघांची बेरीज इक्वेशन मध्ये मिळवायची आहे. म्हणून ऍडिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट BL² प्लस CM² ही लेफ्ट साइडची बेरीज केली. आता राईट साइड AB² प्लस AL² प्लस AM² प्लस AC². ऍडिंग इक्वेशन 1 and 2 इथे वर लिहिलं तरी चालतं किंवा समोर लिहिलं तरी चालतं, जागेच्या अभावी मी ते लिहित नाही. मग आता पहा, इथे काही सबस्टिट्यूशन करायचे आहेत आपल्याला. इथे BC आणायचं आहे. बघा, आपल्याला सांगितलेलं आहे की BL आणि CM मेडियन आहेत, म्हणजे L हा मिड पॉइंट आहे कोणाच्या? ACच्या. मग या ठिकाणी AL ची किंमत आहे या इक्वेशन मध्ये. आपण AL ची किंमत हाफ आहे AC सांगू शकतो, सबस्टिट्यूट करू शकतो. AL इज हाफ ऑफ AC आणि AM इज हाफ ऑफ AB. म्हणजे इथं होईल काय? हे AB आणि AC पुन्हा येतील, लाईक टर्म्स होतील आणि मग त्याची बेरीज 5 येऊ शकतं. म्हणून आपण या AL आणि AM च्या किमती इथे
मिळवायचे आहेत याप्रमाणे. AL इज इक्वल टू, हा AL हाफ आहे कोणाच्या, ACच्या, अँड AM इज इक्वल टू हाफ आहे कोणाच्या, ABच्या. याला इक्वेशन, हे जे इक्वेशन मिळालेले आहे याला इक्वेशन 3 म्हणू आपण. हे जे इक्वेशन मिळालेले आहे याला इक्वेशन 4 म्हणू. आणि या इक्वेशनचं कारण लिहू शकतो आपण, BL आणि हा CM हे मेडियन्स आहेत म्हणून AL ची किंमत AC च्या हाफ घेतलो, AM ची किंमत AB च्या हाफ घेतलो. आता या दोन इक्वेशन वरून असे लिहिता येतं फ्रॉम 4 and 3, किंवा असे लिहिता येतं सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 4 इन इक्वेशन 3. इक्वेशन 4 च्या किमती कुठे ठेवतो आपण, इक्वेशन 3 मध्ये. म्हणून BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअरला AB स्क्वेअर प्लस AL ची किंमत ठेवायची आहे हाफ ऑफ AC आणि ब्रॅकेट स्क्वेअर प्लस AM ची किंमत ठेवायची आहे हाफ ऑफ AB ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस AC स्क्वेअर. फ्रॉम 3 and 4 लिहिलं तरी चालतं, किंवा मी सांगितल्याप्रमाणे सबस्टिट्यूटिंग 4 इन इक्वेशन 3 लिहिलं तरी चालतं. BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 आणि AC स्क्वेअर. सेम 1/4 AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. आणि या इक्वेशनला सिम्प्लिफाय करण्यासाठी हे 4 डिनॉमिनेटर मध्ये आहे, 4 ने आपण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू, मग पुढे मिळेल. या इक्वेशनला ह्या दोघांच्या बेरजेला डायरेक्ट 4 ने मल्टिप्लाय केलं तरी चालतं. थोडक्यात लेफ्ट साइडला 4 ने मल्टिप्लाय करतोय मी, ब्रॅकेट ॲज इट इज राहील BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर. या प्रत्येकाला सेपरेट मल्टिप्लाय करण्यापेक्षा डायरेक्ट या बायनोमियलला 4 ने मल्टिप्लाय केलो मी, इज इक्वल टू 4AB स्क्वेअर प्लस याला 4 ने मल्टिप्लाय केल्यावर 4 4 कॅन्सल होईल, इथे AC स्क्वेअर राहील. 4 ने मल्टिप्लाय केल्यावर इथे AB स्क्वेअर राहील आणि इथे AC स्क्वेअरला AC स्क्वेअर. बघा आता पुढे काय होईल. हे लेफ्ट साइड मिळालेले सेम ॲज इट इज आहे. 4 इन ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू, राईट साइडला लाईक टर्म्स आलेत बघा, 4AB स्क्वेअर आणि AB स्क्वेअर याची बेरीज येतं 5AB स्क्वेअर, सेम AC स्क्वेअर प्लस 4AC स्क्वेअर. इथं 4 आहे, इथे 4 ने मल्टिप्लाय केलं तर आपण 4AC स्क्वेअर. हे बघा, याला 4 ने मल्टिप्लाय केलं, याला 4 ने मल्टिप्लाय केलं, 4 एलिमिनेट झाला, 4 ने मल्टिप्लाय केलं, 4 एलिमिनेट झाला, आणि याला 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे 4AC स्क्वेअर. 4AC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर 5AC स्क्वेअर मिळेल. आणि मग यामध्ये 5 कॉमन काढायचं आहे. 4BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5 कॉमन काढल्यानंतर इथे राहतं AB स्क्वेअर प्लस इथे राहतं AC स्क्वेअर. बघा, लेफ्ट साइड सेम मिळालेलं आहे, राईट साइड 5 आलेलं आहे कोइफिशियंट. आपल्याला BC स्क्वेअर आणायचं आहे आणि इथे मात्र AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर आहे. आणि मग AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर काढून BC स्क्वेअर ठेवता येतं का, आकृतीकडे निरीक्षण करा. बघा, हे बघा, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर लिहिता येतं, कारण हा ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. बाय पायथागोरस थेरम लिहिता येतं इन ट्रायंगल ABC बाय पायथागोरस थेरम. हा AC स्क्वेअर प्लस हा AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. मग याला एक इक्वेशन देऊ. हे जे मिळालेले आहे 4 पर्यंत आपण आलो, याला इक्वेशन 5 म्हणू, याला इक्वेशन 6 म्हणू. आणि मग या 5 आणि 6 वरून हे 6 सबस्टिट्यूट करतोय आपण 5 मध्ये. AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर ची किंमत BC स्क्वेअर ठेवता येतं. म्हणून फ्रॉम 5 and 6 शेवटचे इक्वेशन मिळालेले आहे 4BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर
च्या ऐवजी आपण BC स्क्वेअर ठेवतोय. हे आपलं रिक्वायर्ड इक्वेशन आहे. हे आपलं प्रूव्ह दॅट आहे. बघा मिळालेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो एका मिनिटात. इथे हे बघा ट्रायंगल ABL मध्ये पायथागोरस वापरलो, ट्रायंगल ACM मध्ये पायथागोरस वापरलो आणि या दोन्ही इक्वेशनची काय केलं? बेरीज. ही लेफ्ट साइडची बेरीज, ही राईट साइडची बेरीज. आणि मग ही बेरीज केल्यानंतर AL ची किंमत हाफ आहे AC च्या, AM ची किंमत हाफ आहे AB च्या, कारण BL आणि CM मेडियन्स आपल्याला उदाहरणात दिलेले आहेत. आणि मग सिंप्लिफाय केलं तिथं. या इक्वेशन मध्ये ह्या किमती ठेवलो तिथे आणि मग स्क्वेअर झाले. 4 ने मल्टिप्लाय केलो. हे बघा या बायनोमियलला 4 ने मल्टिप्लाय केलो, ह्याला 4 ने मल्टिप्लाय केलो. 4 एलिमिनेट झाला, 4 एलिमिनेट झाला, 4 ने मल्टिप्लाय केलो. लाईक टर्म्सची बेरीज झाली, 5 कॉमन आला. आणि मग आता रिक्वायर्ड इक्वेशन मध्ये आणि याच्यामध्ये थोडासाच बदल आहे आणि AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर म्हणजे BC स्क्वेअर ठेवता येतं. या ट्रायंगल ABC मध्ये पायथागोरस नुसार हे इक्वेशन मिळालेले आहे आणि ह्या बेरीजच्या ऐवजी आपण BC स्क्वेअर ठेवू शकतो. म्हणून 6 ची किंमत 5 मध्ये सबस्टिट्यूट केलो. BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर 4 टाइम्स इज इक्वल टू 5. या बायनोमियलची किंमत इथे BC स्क्वेअर ठेवलो. इथे आपलं इक्वेशन प्रूव्ह झालेलं आहे, थेरम प्रूव्ह झालं.